सोमनाथ वांगचुक यांच्या समर्थनार्थ जयसिंगपुरात कॅन्डल मार्च. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी. लडाखमधील पर्यावरण आणि घटनात्मक हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वांगचुक यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर शहरात रविवारी 19 जुलै सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नांदणी रोड गल्ली क्रमांक 13 मार्गे क्रांती चौकापर्यंत निघालेल्या या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. तसेच नीट परीक्षा प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कॅन्डल मार्च दरम्यान जय भारत जय संविधान अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध राजकीय आणि सामाजिक मतभेद बाजूला ठेवून शिरोळ तालुक्यातील अनेक नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र या आंदोलनात शिरोळ तालुक्याचे आमदार आणि जयसिंगपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने त्याबाबतही उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. जनतेच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आंदोलनाचा समारोप क्रांती चौकात करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. 12 वर्ष या देशामध्ये सत्तेवर असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार, ही दोन्ही सरकारं अत्यंत संवेदनाहीन सरकारं झालेली आहेत. जनसामान्यांच्या भावनेची त्यांना अजिबात कदर नाही आहे. कारण यावर्षी या देशातल्या 24 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली, परंतु जे पैसेवाले, जे पुंजीपती, ज्यांच्या पोरांची लायकी नाही परीक्षेला बसायची, स्पर्धेमध्ये उतरायची, त्यांनी पैसा वारेमाप खर्च करून नीटचा पेपर फोडला आणि वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी सोडलं. आणि या नैराश्यातून आत्तापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसऱ्यांदा नीटचा पेपर घेतला आणि त्या नीटच्या पेपरचा निकाल 2 दिवसापूर्वी लागला. त्याबद्दल सुद्धा अनेक तक्रारी आता आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्हाला 750 मार्क पडायला पाहिजे. कुणाला 85 मार्क पडलेत, कुणाला 120 मार्क पडलेत. याचा अर्थ त्यांचेही पेपर बदललेले आहेत. मग त्यांचे पेपर गेले कुठं? म्हणजे शिक्षणाचा बट्ट्याबोळ या लोकांनी केलेला आहे. आणि याचं कारण पैसेवाल्यांनी यानं त्या मार्गानं वाम मार्गानं शिक्षण घ्यायचं आणि प्रशासनात की पर्सनला जाऊन बसायचं आणि सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांनी मात्र मागच राहायचं. म्हणजे कष्टकऱ्यांनी गरिबांनी गुलामाला जन्माला घालायचं आणि यांनी ऐशाराम करायचं. अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये हळूहळू तयार व्हायला लागलेली आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कारण नुकतंच TETची परीक्षा झाली, ते पेपर सुद्धा फुटले आणि सरळ सेवा परीक्षा त्यांचे पेपर फुटायला लागलेले आहेत. म्हणजे पैसे द्या, तुम्हाला पाहिजे ती पोस्ट मिळवा, पैसे द्या डॉक्टर व्हा, पैसे द्या तुम्ही उच्चपदस्थ अधिकारी व्हा. ही जी काय नवी संस्कृती गेल्या 12-13 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या टोळक्यानं रुजवाल चालू केले आहे, त्याचा थेट सामान्य माणसाला फटका बसायला लागला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा असेल तर नाराजी व्यक्त करायचा अधिकार आहे. असं असताना या देशातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पोलिसांची दडपशाही करून चिरडण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर सोनम वांगचुकसारखा रॅमन मेगॅसीज पुरस्कार मिळवणाऱ्या समाजसेवकाला ज्या पद्धतीनं सरकारनं वागणूक दिलेली आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. खरं तर त्यांच्यावर संवाद साधायला पाहिजे होता, चर्चा करायला पाहिजे होता, परंतु त्याऐवजी जबरदस्तीनं त्यांना धक्काबुक्की करून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. न्यायव्यवस्थासुद्धा त्यांची रखेल झालेली आहे. अण्णाभाऊ साठेंचा शब्द आज खरा ठरलेला आहे असं वाटायला लागलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या देशातला एक सामान्य माणूस म्हणून, या देशाचा मालक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी
आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। जर हे सरकार असंच वागणार असेल तर मला सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे, नेपाळ झालं, बांगलादेश झालं आणि श्रीलंका झाली, आता नंबर भारताचा आहे। हे